बँकेत सूर्यावर झाला हल्ला, सूर्याला लागली गोळी, तुळजा आणि बहिणी चिंतेत. लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी रोजच नवीन वळण घेते. तर सध्या बघायला मिळते की कुठे ना कुठे सूर्यामध्ये आता तुळजा सुद्धा गुंतत चालली आहे आणि त्यांची ही प्रेम कहाणी आता नवीन वळण घेणार आहे. पण त्याआधीच आपल्याला खूप सारं ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळणार आहेत. झालेला एपिसोड खूपच धमाकेदार होता. सुरुवात अशी होते की बहिणी आहेत त्या सूर्याची वाट बघत असतात. सूर्या बँकेत जाणार असतो तेव्हा तुळजा पण सूर्याची वाट बघत असते आणि तितक्यातच न्यूज येते की साताऱ्याच्या बँकेत गोळीबार झालाय आणि त्या गोळीबारात सूर्यकांत नावाच्या माणसावर हल्ला झालेला आहे. त्याला एक गोळी लागलेली आहे. हे ऐकल्यावर सूर्याच्या बहिणी आणि तुळजा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सगळे खूप चिंतेत असतात की नेमकं हा आपला सूर्या तर नसेल, त्याला काय झालं असेल, तो ठीक असेल ना, तो कधी घरी परत येईल. सगळ्या बहिणी अक्षरशः रडायला लागतात. तेव्हा तुळजा त्यांना समजावते की आपल्या सूर्याला काहीही होणार नाही, तुम्ही धीर सोडू नका. त्यानंतर तुळजा आहे ती शत्रूला फोन करते मदतीसाठी आणि शत्रूला म्हणते की आत्ताच आम्ही बातम्या बघितल्या. त्या बातमीमध्ये असं सांगत होते की साताऱ्यामध्ये बँकेत गोळीबार झालाय आणि त्या गोळीबारात सूर्यकांत नावाच्या माणसाला गोळी लागली आहे. म्हणजेच आपल्या सूर्याला गोळी लागली आहे. हे ऐकल्यावर शत्रू खूप खुश होतो, पण तो तुळजासमोर नाटक करतो आणि तिला विचारतो की हे कसं काय झालं, मी काहीतरी मार्ग काढतो आणि तो फोन ठेवून देतो. इकडे शत्रू खूप खुश झालेला आहे आणि तुळजा मात्र चिंतेत आहे. आता तिला काही राहवत नाही आहे. बहिणीसुद्धा चिंतेत आहेत. त्यानंतर त्या सगळ्या मिळून ठरवतात की आता सूर्य आपल्यापर्यंत येऊ शकत नाही तर आपण सूर्यापर्यंत जायचं आणि सगळ्या बहिणी आणि तुळजा मिळून बाहेर जाण्यासाठी निघतातच तर समोर त्यांना दिसतो आणि ते हैराण होतात. तो कोण असतो तर सूर्य असतो. त्यांना समोर सूर्या दिसतो. सगळ्या बहिणी सूर्याला बघून अक्षरशः त्याला मिठी मारतात, त्याला कवेत घेतात आणि सूर्या ठीक आहे हे बघून त्यांचे डोळे आता पाणावलेले आहेत. ते आनंद अश्रू वाहताना दिसत आहेत. तर इकडे तुळजासुद्धा खूपच खुश झालेली आहे सूर्याला सही सलामत बघून. त्यानंतर सूर्या सगळ्यांना विचारतो की तुम्हाला काय झालं, तुम्ही का रडताय. तेव्हा बहिणी त्याला सांगतात की अरे आम्ही बातमी बघितली, त्यात आम्हाला कळलं की साताऱ्याच्या बँकेत गोळीबार झालाय आणि सूर्यकांत नावाच्या माणसाला गोळी लागली आहे. तर आम्हा सगळ्यांना वाटलं की तो तूच असशील म्हणून. त्यावर सूर्या सगळ्या बहिणींना आणि तुळजाला समजावतो आणि त्यांना म्हणतो की अख्ख्या या जगात फक्त सूर्यकांत नावाचा माणूस मीच आहे का, तुम्ही असा कसा विचार करू शकता, तुमच्या सूर्याला अजिबात काही झालेलं नाही. त्यानंतर सूर्या त्यांना सगळा घडलेला प्रकार सांगतो आणि तुळजा त्याला म्हणते की तू सुद्धा बँकेत जाणार होतास ना, म्हणूनच आम्हाला असं वाटलं. तेव्हा सूर्या त्यांना समजावतो आणि त्यांना म्हणतो की मी बँकेत जाणार होतो, पण त्याआधी जे तुळजाचं मंगळसूत्र वाढलंय ते देण्यासाठी मी सोनाराकडे गेलो होतो. त्याला मी मंगळसूत्राच्या मण्या तर दिल्या, पण त्याच्या वाट्या माझ्यासोबतच राहिल्या होत्या आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा निघालेला असताना सुद्धा परत दुकानात गेलो आणि त्याला त्या वाट्या दिल्या आणि नंतर परत येताना माझी गाडी बंद पडली, म्हणून मी ठरवलं की आता बँकेत नको जाऊया, घरीच जाऊया, सगळ्याजणी वाट बघत असतील, म्हणून मी बस पकडली आणि इकडे निघून आलो. तर कुठे ना कुठे तुळजाच्या मंगळसूत्रामुळे सूर्याचा जीव वाचला आहे हे सगळं तो आपल्या बहिणी आणि तुळजाला समजावून सांगतो. त्यानंतर सगळ्या बहिणी खूप खुश होतात आणि सूर्याचं स्वागत करतात. तर इकडे बघायला मिळतंय की आता सूर्या आणि तुळजामध्ये गप्पा चाललेल्या आहेत. रात्री सूर्या आणि तुळजा रूममध्ये येतात. त्यानंतर सूर्या तुळजाला खूप प्रश्न विचारतो. तिला म्हणतो की मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी येईल, मला काही झालं तर तुला वाईट वाटेल. तेव्हा तुळजा स्वतःशीच बोलते की मला तुला काहीही कधीही होऊ द्यायचं नाही आहे आणि मी तुझ्या प्रेमात पडले आणि त्यामुळे तुला काही झालं तरी माझा जीवसुद्धा कासावीस होतो, पण हे ती सूर्याला सांगू शकत नाही आहे. त्यानंतर सूर्या तिला थट्टेमध्ये म्हणतो की माझ्यात गुंतली तरी नाही आहेस ना, नाहीतर तुला माझी सवय व्हायची आणि 1 वर्षाचा हा करार संपला की तू माझ्या आठवणीने व्याकुळ व्हायचीस. हे सगळं म्हणून सूर्या झोपून जातो. त्यानंतर तुळजा स्वतःशीच बोलते आणि ती म्हणते की मला खरंच तुझी आत्ताच सवय झालेली आहे, या सवयीलाच प्रेम म्हणतात का रे. तर तुळजा कुठे ना कुठे सूर्यात गुंतत चालली आहे हे मात्र नक्की. दुसरा दिवस उजाडतो. बघायला मिळतं की सूर्याच्या बहिणींमध्ये भांडणं सुरू झालेली आहेत की पहिली भाऊबीजेची ओवाळणी सूर्याला कोण करणार आणि यावरून आता सगळ्यांमध्ये भांडणं चालू असतात की तेवढ्यातच शालन मालन येतात. शालन मालन म्हणतात की तुमची भांडणं चालू राहू देत, पण सगळ्यात पहिलं मी माझ्या भावाला ओवाळणार. त्यानंतर सूर्या आणि तुळजासुद्धा आईचं स्वागत करतात आणि आईसुद्धा तुळजाला विचारते की तुझं मंगळसूत्र कसं काय वाढलं, हे वाढणं अशुभ असतं, त्यामुळे तू ते लवकरात लवकर दुरुस्त करून घे.
तेव्हा सूर्या सगळ्यांना समजावतो आणि म्हणतो की ते मंगळसूत्र दुरुस्तीला टाकलंय, त्यामुळे बाकी तुम्ही आता अजिबात चिंता करू नका. आणि त्यानंतर ह्या सगळ्यांचा भाऊबीजेचा प्रोग्राम सुरू होतो, जिथे पहिले शालन मालन तात्यांना ओवाळतात, त्यांना गिफ्ट देतात आणि ते सुद्धा खूप खुश होतात. त्यानंतर सूर्या बसतो आणि सूर्याची ओवाळणी करण्याचा नंबर लागतो पहिला भाग्यश्रीचा. तर सूर्याला सगळ्या बहिणी ओवाळतात, त्यांना गिफ्ट देतात आणि त्यांना सूर्या गिफ्ट देतो. सगळ्यांच्या ताटात ओवाळणी टाकतो. सगळ्या बहिणी नाही म्हणतात, पण सूर्या प्रेमाने त्यांना म्हणतो की यावेळी एवढंच जमलं तर तुम्ही ठेवून घ्या. पण सगळ्या बहिणींनी आता सूर्याला दिलंय सरप्राईज, कारण सगळ्या बहिणींनी मिळून त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेले आहेत. त्यांनी स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी स्वेटर विणला आहे आणि ते सूर्याला देतात. ते पाहून सूर्या खूपच खुश होतो. तर इकडे आधीच गप्पा झालेल्या असतात की तुळजा आता भाऊबीजेनंतर माहेरी जाणार आहे म्हणून. बहिणी तुळजाची सुद्धा ओवाळणी करतात, तिची आरती करतात आणि तिला सुद्धा गिफ्ट देतात. ते गिफ्ट बघून तुळजा भारावून जाते आणि त्यांना म्हणते की तुम्ही तुमच्या दादाला गिफ्ट दिलं होतं ना, तर मला याची गरज नव्हती. पण सगळ्या बहिणी म्हणतात की तू सुद्धा लाखात एक बहिणी आहेस, तू सुद्धा आमची किती काळजी घेतेस, आमच्यावर किती प्रेम करतेस, त्यामुळे हे गिफ्ट तर बनतंच. तुळजा ते गिफ्ट घेते आणि त्यानंतर सगळे म्हणतात की हा कार्यक्रम तर उरकला, पण आता तुळजाला माहेरी जावं लागणार. तेव्हा तुळजा रूममध्ये जाते, आपली बॅग पॅक करत असते. पण तिला अजिबात सूर्यापासून दूर जायचं नाही आहे, त्यामुळे ती त्याच विचारात आहे. ती म्हणते की मला सूर्यापासून दूर का नाही जावंसं वाटत आहे, नेमकं असं सगळं का होतंय. या सगळ्या विचारातच ती असते की तेवढ्याच सूर्या येतो तिला घेऊन जाण्यासाठी. त्याचा मूड सुद्धा ऑफ आहे, कारण तुळजा आता काही दिवसांसाठी माहेर जाणार आहे म्हणून. पण दोघंही एकमेकांना आपल्या मनातल्या भावना सांगत नाहीत आणि तुळजाची बॅग घेऊन सूर्या निघतच असतो की दोघांचे डोके एकमेकाला आपटतात आणि तिथे बघायला मिळतो यांचा क्यूट मोमेंट, जिथे दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसतात, पण दोघांच्याही अबोल भावना ओठांवर येत नाहीत. त्यानंतर सूर्या आणि तुळजा माहेरी जाण्यासाठी निघतात. तुळजा सगळ्या बहिणींना बाय करते आणि आईसोबत तिथून निघून जाते. तर येणारा एपिसोड सुद्धा असाच धमाकेदार असणार आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की तुळजाचं मंगळसूत्र दुरुस्त झालेलं आहे आणि ते घेऊन आता तुळजाच्या घरी सूर्या गेलेला असतो. त्याला दूरवरून शत्रू बघतो आणि त्यानंतर तो सूर्याविरुद्ध डाव रचतो. जिथून सूर्या येणार असतो त्या फटाक्याच्या दुकानातच शत्रू आग लावतो. त्याला वाटतं की यामध्ये सूर्याचा खात्मा होईल, पण होतं असं काही, त्या आगीचे सगळे फटाके उडून तुळजावर येऊन पडत असतात. त्यामुळे तुळजा ओरडायला लागते. शालन मालन सुद्धा घाबरलेले असतात तुळजाला या अवस्थेत बघून, पण तेव्हा तिचा रक्षक बनून पुन्हा एकदा सूर्या तिथे येतो. तो या फटाक्यांपासून, या आगीपासून तुळजाला वाचवतो आणि दोघेही दूर येऊन थांबतात. तेव्हा आपल्या मनातल्या भावना तुळजा सूर्यासमोर व्यक्त करते. तेव्हा ती त्याला म्हणते की सूर्या, मी तुझ्या प्रेमात पडले, आय लव्ह यू. पण आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की तुळजा हे सगळं स्वतःच्या मनात म्हणाली आहे की नेमकं तिने सूर्यासमोर प्रेमाची कबुली दिली आहे. त्यानंतर दोघेही घरी जातात. तेव्हा तो सूर्या तिला म्हणतो की अगं, हे तुझं मंगळसूत्र दुरुस्त झालं होतं, तेच द्यायला मी तुला इथे आलो होतो. तर पूर्ण परिवारासमोर तुळजा त्याला म्हणते की हे मंगळसूत्र मला देऊ नकोस, तर तुझ्या स्वतःच्या हाताने ते मला नेसव. आणि त्यानंतर सूर्या पुन्हा एकदा तुळजाला सगळ्यांसमोर मंगळसूत्र घालतो. तर अशा प्रकारे येणारा एपिसोड धमाकेदार असणार आहे. तुळजा आणि सूर्याची ही प्रेम कहाणी एक नवीन वळण घेताना आपल्याला दिसणार आहे. बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की आता पुढे किती ट्विस्ट आणि टर्न्स आपल्याला बघायला मिळणार. तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.